कैलासवासी डॉक्टर सितारे हेगडे साहेब यांचं दुःखद निधन रविवारी 7 वाजता 4:30 वाजता 7 तारखेला 4:30 वाजता निधन झालं याची खात्री करून मी नांदेडला त्यावेळेला होतो. मी ज्यावेळेला पुंडे सरांना फोन केला की बाबा सरांची तब्येत कशी आहे, सरांनी सांगितले की बाबा डॉक्टर सितारे साहेब ही इज नोवेअर. तर मला एकदम काय चक्कर आली आणि मला हात मोठं थोडंसं मार सुद्धा लागला की बाबा कसं म्हणजे एकदम असं झालं. सितारे साहेब हे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो कारण त्यांनी 63ची मॅट्रिक आणि मी 65चा मॅट्रिक. आम्ही 9वी 10वीला असताना त्यांच्या वह्या वगैरे पाहायचं कारण ते वर्गामध्ये फर्स्ट क्लास होते, हुशार होते. त्यांच्या मी 8वीला त्यांनी 10वीला आम्ही ते काळका आम्ही एक सरासरी शेकडेवारी आम्हाला काही येऊ नये, आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळं तर आम्ही आवर्जून त्यांच्या वह्या पाहावं. त्यांचे क्लासमेट डॉक्टर जी कौटिकवार हे सुद्धा त्यांच्या आम्ही कौटिकवार साहेब, स्वामी साहेब, सितारे साहेब आमच्या चौघांचं अत्यंत जवळचं नातं होतं. असे आमचे डॉक्टर कैलासवासी सितारे हेगडे सर त्यांच्या अंत्यविधीला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यावेळेला लोक एवढे हळहळ करू लागले. मुखेड परिसर आणि परिसरातील सगळ्या 3-4 खेड्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि वैद्यकीय संस्था सुप्रभात एवढे आम्ही या सगळ्यावर आमच्या एक दुःखाची एक शोककळा पसरली आणि त्यामुळं मुखेड परिसर एकदम शोककळा झाला. त्या दिवशी मार्केट सुद्धा वैद्यकीय संस्थेतले वैद्यकीय व्यावसायिक सुद्धा त्यांनी बंद ठेवले होते. असे सितारे साहेब त्यांनी जवळजवळ 52 वर्षे वैद्यकीय सेवा केली मुखेडला. त्यांनी त्याच्या अगोदर त्यांनी 2 वर्षे प्रोफेसर म्हणून पॅथॉलॉजीचे सोलापूरला केले. त्यांनी मुखेडला त्यांच्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपली सर्व्हिस सोडून एका नामांकित मेडिकल कॉलेजला प्राध्यापक होते, पण त्यांचं तिथं मन रमलं नाही. त्यांनी मुखेडला आले. त्याला आईवडील त्यांचे वृद्ध होते, त्यांनी इथे हॉस्पिटल उघडलं. तेव्हापासून आमची आणि स्वामी साहेबाची, कौटिकवार साहेबाची सगळ्यांची आम्ही मैत्री जमली. ती आम्ही आत्तापर्यंत त्यांची आमची मैत्री कायम आहे. सितारे साहेबांनी हजारो रुग्णांना, लाखो रुग्णांना त्यांनी सेवा दिली. 52 वर्षामध्ये अनेक त्यांनी लोकांना अनेक संकटातून, बिमारीतून त्यांनी वाचवले. असे आपले थोर सितारे साहेब संयमी, शांत वृत्तीचे आणि त्यागी वृत्तीचे साहित्यिक होते त्यांनी आणि हजरजबाबी होते. त्यांना अत्यंत वाचनाचा आवड होती. त्यांनी दररोज आता वयामध्ये त्यांनी लायब्ररीत जात होते. ज्यावेळेला त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला ते लायब्ररीत जायचे. काल 5-7 वर्षाखाली आम्ही वाटले की बाबा आपण जरी डॉक्टर असलो तरी आपण मेडिकलचे पुस्तक घ्यावं. आम्ही अभंग मेडिकलमध्ये गेलो आणि 2-3 पुस्तक खरेदी केलं मेडिसिनचे, सर्जरीचे, डेव्हिडसनचे वगैरे. म्हणजे आम्हाला याही वयामध्ये आम्हाला वाटावं की बाबा आपण रुग्णांची सेवा करताना आपला सुद्धा रिडिंग पाहिजे. पुंडे साहेब म्हणताना अपडेट राहावं. कमीत कमी आपल्याला त्या रोगाचं निदान करण्यापुरतं ते बेसिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. आम्ही त्या वाचन करावं. असे आमचे सितारे साहेब आमच्यातून गेले. अत्यंत हळवे कुटुंबवत्सल होते. त्यांनी भावाची सेवा केली. दोन्ही भावाला आदरयुक्त त्यांनी बोलत होते. आई वडिलांची त्यांनी सेवा केली. आम्ही सगळ्यांनी आमच्या आईला सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या आईला आमच्या दौऱ्यामध्ये गेलेत. आम्ही जवळ 10 दौरे केलो. पण त्याही वेळात आम्हाला त्यांच्या आईची आम्हा सगळ्यांना त्यांच्या आईची वरी सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी भावाला पण आदरयुक्त करेल आणि भावाच्या मुलांना पण त्यांनी प्रेमानं बोलावं. त्यांच्या वडिलाचं जरी छत्र गेलं तरी सितारे साहेब त्यांना आवर्जून बोलायचे. त्यांच्या आजूळशी पण त्यांनी आपलं नातं कायम ठेवलं वाढवणं. असे त्यांनी बरेचसे आमच्याबद्दल तर बोलायचं म्हणजे 52 वर्षामध्ये सितारे साहेब आणि स्वामी साहेब आपले अनेक प्रसंग आहेत की जे आम्ही आज आम्हाला वाटत. मला एक 25 वर्षाखाली मी ज्यावेळा फिरून जातो आणि एक ST मधून एक कार आली आणि मला धडक लागली. म्हणजे कशी लागली पण मी पडलो तिथं ऑटोमार्टच्या दुकानापुढे 25 वर्षापूर्वी. मला काय फारसा मार लागला होतं पण मी घरी गेलो. सितारे साहेबाला कळाले की बाबा मी पडलो म्हणून. तर इतके मोठे रडले सितारे साहेब की किती इमोशनल होते. त्यांनी तितकं रडलं, कोणीच रडलं. आम्ही त्यांना समजायला अर्धा तास लागला. सितारे साहेब रडले. स्वामी साहेब होते, त्यांची फॅमिली होती, सगळे एवढे मित्राबद्दल त्यांनी हळवे होते. त्यांनी रुग्ण हाच परमेश्वर पाहून त्यांनी सेवा केली. त्यांनी सेवाभाव धर्म सेवा करताना त्यांनी दौरे केले,
ग्रामीण भागामध्ये डोर टू डोर सेवा केली त्यांनी. मुखेडमध्ये प्रत्येकाचे त्यांनी व्हिजिटला जायचे. व्यापारी वर्गामध्ये मुखेडच्या सगळ्या समाजामध्ये सगळ्या व्यापारी वर्गामध्ये ते सगळ्या प्रिय होते आणि सगळ्यांना ते सेवा पुरवत होते त्यांनी. असे आमचे थोर सीतानागरे साहेब आमच्यातून गेले. आज आम्ही त्यांनी आम्हा तिघामध्ये स्वामी साहेब आणि सीतानागरे साहेब आमच्यामध्ये, डॉक्टर साहेब तर कवठेवार साहेब तर 94लाच गेले, पण आमच्यामध्ये सीतानागरे साहेब हे आमचे जे वडील बंधू होते. या पद्धतीने आम्ही आलो. आमच्या भागात त्यांचे वडील भावाची एक सावली होती आम्हाला आणि आम्हा मैत्रीमध्ये संघटक म्हणून त्यांनी आमचं काम केले. आम्ही कवठेवार साहेब किंवा स्वामी साहेब कधी जोरात बोलले मात्र त्यांनी आम्हाला सायलेंट करायचं. आमचे म्हणजे वादविवाद असं म्हणजे वैयक्तिक काय आमचं भांडण नाही, पण कधी कधी असं थोडं छोटं होत होतं, कोण्या कुटुंबामध्ये होते तसं. पण सीतानागरे साहेब त्याला सायलेंट करायचे. पुन्हा आम्ही ॲज इट इज यायचं. पुन्हा असं आमचं कौटुंबिक नातं होतं. स्वामी साहेब काल म्हणल्याप्रमाणे आमच्या घरचे सुद्धा तिघीचेही अत्यंत चौघीचेही जीवनच्या मिसेस पण आमच्या सगळ्यांच्या ते बहिणीसारखं वागतात हे सुद्धा कौतुक करायसारखंच आहे. आणि आम्ही याच्या पुढे देखील सीतानागरे साहेबाची जीवन कवठेवार स्वामी साहेब आम्ही आमचं कौटुंबिक नातं असंच जन्मभर आम्ही जोपर्यंत आहे पुढे आमचं राहील असा आमचा वैयक्तिक संबंध आहे. असे खूप आहेत आमचे प्रसंग. तर पण काय म्हणजे हो सर असे सीतानागरे साहेबाला बद्दल आमचं खूप आमच्याकडे आहे. आता यावेळेला आम्हाला काही आठवत नाही. आता पावला आमची त्यांची आठवण येते. दररोज आमचा 1 किंवा 2 फोन व्हायचे. उठलात का म्हणले त्यांनी एक विनोदी होते आणि साहित्यिक होते, हजरजबाबी होते. साहेब उठलात का म्हणले की त्यांनी लगेच म्हणायचे उठल्याशिवाय बोलू शकतो का म्हणायचे. म्हणजे असं म्हणजे कधी म्हणलं बाबा काय करायला म्हणजे तुम्हाला बोलायला म्हणायचे. म्हणजे असं एक त्यांचा एक असा स्वभाव होता. शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना आम्ही ॲडमिट केलो. वेळोवेळी पुंडे साहेब कोरवार साहेब त्यांना सेवा देत गेली. त्यांचे पण आम्ही ऋणी आहोत दोघांचे. आम्ही त्यांना बरेचसा प्रयत्न केलो पण काळाने आमच्यावर घाळा घातलं. सीतानागरे साहेब देवाला प्रिय वाटले आणि आमच्या सुप्रभातचे डॉक्टर नाना सीतानागरे साहेब एक पितामह आमच्या वैद्यकीय संस्थेमधले एक पितामह होते. ते एक महर्षी होते. ते आमच्या क्षेत्रातून आम्हाला गेले. आम्हाला त्यांचे कायमचे गुरु राहील. आम्ही त्यांचा आदर्श ठेवू आणि त्यांचं राहिलेलं कार्य आम्ही नेटानं पुढे करू. आमची मैत्री होती म्हणून आज आम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये आम्हाला सोबत त्रिमूर्ती म्हणून वावरतात. केवळ आमच्या मैत्रीमुळे आमचा हा मोठेपणा वाढला. काही कदाचित आम्हाला एकटे डॉक्टर म्हणून आम्हाला तेवढं लोकांचं प्रेम सहानुभूती आदर मिळाला नसता, पण आम्ही एकत्र राहून मैत्री आम्ही जगांना दाखवून दिलं. नांदेडला गेलं तरी डॉक्टर्स म्हणतात तुमची आधारयुक्त मैत्री आहे, तुमचे आणखी एक डॉक्टर कुठे गेले म्हणतात. इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जावं, कोणा मित्राकडे जावं, कोणा दवाखान्यात जावं, कुठेही जावं. आमची काल परवा आम्ही नांदेडला चोंडे सरांच्या मुलाचं हे होतं रिसेप्शन होतं. तर आम्हाला जवळजवळ 50 डॉक्टर्स भेटले. प्रत्येकाने आम्हाला सीतानागरे साहेब दिसणारे तो म्हणायचे. असं त्यांनी म्हणायचे. असं आम्हाला त्यांनी चटका लावून गेले. आताच दादा वागलावे सरांनी सांगितले बाबा चांगले माणसं देवाला प्रिय असतात. आमचे नाना सीतानागरे साहेब तुम्हाला हे स्वर्गात जाते, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देवो आणि आम्हाला पण आपला सगळ्यांना सुप्रभातला बळ देवो असं माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे सुप्रभात वैद्यकीय संस्था आणि आपल्या सगळ्यांच्या मुख्यवासियातर्फे सरांना आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.